कोपेश्वर मंदिर एक्सप्लोर करने के लिए पेट बड़गांव से। ऑलमोस्ट पेट बड़गांव से 50 किलोमीटर का डिस्टेंस है। 55 किलोमीटर अमित भाई। यस 55 किलोमीटर परफेक्टली। तो अभी इस ये रूट से रास्ता अभी जाएगा हाथकरंगले करके। अच्छा। तो इस गांव का एक स्पेशलिटी है, यहाँ पे जो हमारे लोकसभा जो सदस्य जाते हैं वो इस गांव से इलेक्टिव होके जाते हैं। मतलब ये बहुत बड़ा असेंबली है। ये असेंबली को जो नाम दिया गया है वो इस गांव का दिया है जो आगे आने वाला है। अच्छा। और एशिया खंड जो अपना है ये पूरे एशिया में हर दरडोई उत्पन्न में जो टॉप पे कोई तहसील होगा तो ये है पूरे एशिया में। कोल्हापुर भी बहुत बड़ा तहसील है और उसके बाद ये वाला नहीं मतलब हर एक पब्लिक का इनकम, तो अगर हम 1000 लोगों को इनकम कैलकुलेट करें ऐसा जो एक सीक्वेंस होता है और कैलकुलेशन होता है पर पर्सन इनकम ये जो है एशिया खंड में पूरा ये इस तहसील के लोगों का ज्यादा है, सबसे ज्यादा, जिसमें हम भी आते हैं। ठीक है। तो हम उधर जाएंगे एक्सप्लोर करने कोपेश्वर। तो उसमें पंचगंगा और किन दो नदियों का संगम है? कृष्णा, पंचगंगा और वो नरसिंहवाड़ी पे होगा। अच्छा। और जो नदी कृष्णा आगे जाके वो कोपेश्वर मंदिर के पास ही जाती है। हम लोग आ गए हैं खिद्रापुर के कोपेश्वर मंदिर में। तो मैं हूँ अभी कोपेश्वर शिव मंदिर में। यहाँ पे ASI का बोर्ड है जिसमें प्रॉपर एक्सप्लेन किया है। एंट्रेंस पॉइंट है, नागर खाना है, फिर मुख मंडप है, फिर अंदर जाएंगे आप तो प्रॉपर एक्सप्लेन किया गया है। सभा मंडप, देन उसके बाद आखिरी में जाके अंतराल कक्ष, गर्भगृह, तो सब कुछ एक्सप्लेन किया गया है। खिद्रापुर का कोपेश्वर मंदिर। तो अंदर जा कर के एक्सप्लोर करते हैं। एंट्रेंस पॉइंट पे 2 हाथी को दर्शाया गया है एंड इधर से एंटर करते हैं हम लोग। जैसे ही आप एंटर करते हैं आपको स्वर्ग मंडप दिखेगा। तो जैसे ही आप एंटर करते हैं आपको स्वर्ग मंडप के बाद अंदर आप एंट्रेंस करते हैं। एंटर करने के बाद इस मंदिर में नंदी महाराज नहीं। सो ये पहला मंदिर है जिसमें नंदी महाराज नहीं है। ये सभा मंडप है। सभा मंडप के बाद हम लोग एंटर करेंगे। तो सभा मंडप के बाद आपको अंतराल कक्ष लगेगा और अंतराल कक्ष के बाद गर्भगृह। मैं हूं अभी खिद्रापुर में और खिद्रापुर में कोपेश्वर मंदिर है। कोपेश्वर मंदिर जो कि शिव को समर्पित है और इसको बनाया गया है 11 to 12 सेंचुरी द्वारा शिलेहार राजवंश। सो हम लोग आए हैं कोपेश्वर मंदिर में और कोपेश्वर मंदिर में हमको मिले हैं एक हिस्टोरियन शशिकांत पाटिल जो कि बुक्स भी लिखे और बहुत अच्छे स्केच भी करते हैं। और हम हैं अमित भाई और सर से इस मंदिर का इतिहास के बारे में आगे जानेंगे। सर, शशिकांत पाटिल साहब जो है यहाँ पे कुरुंदवाड़ गांव है। तो जो हम यहाँ पे देख रहे हैं कि यहाँ पे बहुत सारी बुक्स इन्होंने मंदिर के रिगार्डिंग यहाँ पे लिखी रखी है। तो दिखाएंगे बुक्स। और बहुत सारी बुक्स इनकी है, मल्टीपल टाइटल्स वाज देयर एंड बहुत सारी बुक्स है। मंदिर खिद्रापुर भी इन्होंने लिखा है। खिद्रापुर भी लिखा है। अरे बहुत अच्छा, बहुत। और ये जो भग्न मूर्तियां है जो मैं आपकी डिजाइन हैंड रिटन अभी आप सामने देख रहे हो, जो कला चल रही है वो भग्न मूर्तियां अगर पूरी कैसे होती, अगर वो स्टार्टिंग में कैसे दिखती होंगी उसके तरीके से उन्होंने बना के रखा है। यहाँ पे ये सारी मूर्तियां बनाया गया। ओके सर, तो आप इस मंदिर का इतिहास बताएंगे? मराठी में भी बोललं तर चालेल, हिंदी मध्ये पण सांगितलं तर चालेल। तर काय झालंय, सर्वसाधारणपणे 5व्या शतकाला इथल्या राजवटी सगळ्या मुळच्या राजवटी गेल्या आणि इथं जे शिलार राजवटी येण्यापूर्वी हे चालुक्य घराण्यातले फुटकीचे राजे होते ते गोमंतक भागामध्ये कदंब घराणं राजकारभारात होतं। म्हणजे चालुक्यचे पुलकेशीन 1 स्टार्टिंगचे होते ते।
हा. ते कधी आले इथं तर ते पहिल्यांदा त्यांच्याकडे मांडलिकत्व स्वीकारून कदंबाजी घराण्याकडे होते. हा. त्यांनी मांडलिकत्व झुगारलं. हा. झुगारल्यानंतर स्वतंत्र राज्याची स्थापना करायची म्हणून हा कुंतल प्रदेश म्हणजे कृष्णाकाठचा प्रदेश त्यांनी आपल्या अंमलाखाली घेतला आणि बदामीला आपली राजधानी स्थापना हा, ते बादामीची पहिली राजधानी केली. केली बदामीला. हा. तर त्यावेळेला सुरुवातीला कोण आले प्रथम पुलकेशी पुलकेशीन वन. हा. चालुक्य घराणं. तर म्हणजे तुम्ही सांगता की पुलकेशीन वन जे की बादामी इथून स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर बादामीचा पहिली राजधानी केली. करेक्ट. राजधानी केली 543 साली. हा. आणि मग त्यांनी निर्णय घेतला की कृष्णेच्या काटा आता आपलं चांगलं चाललंय. हा. आपण कृष्णेच्या काटाला एखादं चांगलं मंदिर बांधायचं. हा. त्यांनी या जागेचा शोध घेतला. शोध घेतला. आणि ते ही जागा का स्वीकारली तर चौथीवर पाण्याचा स्रोत आहे म्हणजे हे बेटासारखा प्रदेश आहे म्हणजे त्याच्याचमुळे आणि या ठिकाणी बांधायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि इकडे सर गोदावरी पंचगंगा नाही गोदावरी नको बीना पंचगंगाचा संगम आहे. सप्तसंगम आहे. सप्तसंगम. जवळपास आहे. ओके. तर काय झालं हे जे चालुक्य धरणातले राजा होते का ना हा. त्यांनी कुंतल प्रदेश म्हणजे कृष्णाकाठचा प्रदेश आपला ताब्यात घेतला. ओके. हा. आणि मंदिर बांधायला सुरुवात केली ते 606 साली 7व्या शतकाच्या सुरुवातीला. हा. आणि त्या यांचं जे होतं प्रथम पुलकेशी जो होता हा. तो 9 वर्ष राजकारभारात होता. 9 वर्ष. 606 पासून 9 वर्षे म्हणजे 615 पर्यंत त्यांनी पाया काढून मंदिर बांधायला सुरुवात केली होती. ओके. तोपर्यंत 19 साली काय होते 619ला त्यांचं बांधकाम चालू असतानाच हा दुसरा एक राजा असतोय मोठा तो इथं येतोय त्यांचा पराभव करतोय आणि मंदिराचं बांधकाम बंदच पडतोय. बंद पडलं. बंदच पडतोय. हर्षवर्धन त्याचं नाव. हर्षवर्धन. हा. त्याचे इतिहासामध्ये नोंद आहे. हा मोठा सम्राट असतोय. हा. व या साध्या राजांचं काय करणार हा. ते पराभूत झाल्यानंतर मंदिर बंद पडल्यानंतर तो हे गप्पच बसतात ना. आणि तो ही पुढचा प्रदेश जिंकायला निघून जातोय उत्तर भारताकडे. उत्तर भारताकडे जातोय व ह्यांनी आपल्या पुढच्या पिढीची अशी तयारी करतात की त्या हर्षवर्धनला शोधायचं आणि त्याचा पराभव करायचा आणि परत आपलं मंदिराचं बांधकाम चालू करायचं. ओके. हा. तर दुसऱ्या पिढीला त्यांचा दुसरा पुलकेशी असतोय आणि पहिल्या पुलकेशीच्या मुलं जी असतात ना कीर्तिवर्मा आणि कीर्तिवर्धन. मंगली हा. मंगलेश. हा. ती मोठी झाली असतात त्यावेळी ना. हा. आणि मग ह्यांनी सैन्याची जमावजमाव करतात. पुन्हा त्या हर्षवर्धन राजाचा शोध घेतात. हा. त्यावेळी तो नर्मदा नदीच्या काठावर त्याचा मुक्काम असतोय हो. आणि त्याच्यावर अचानकपणे हल्ला करून हा. त्याचा पराभव करतात. तो तयारीच नसतो ना. ओके. ते सावध. म्हणजे चालुक्याचे राजवंश घराण्याच्या माणसाने हर्षवर्धनला शोध घेऊन हा. हा. नर्मदा नदीच्या ना ते माहिती आहे काठी हर्षवर्धन. आणि त्यावेळेला चंद्रग्रहण होतं. हा. आणि पूर्वी कसं चंद्रग्रहण असो सूर्यग्रहण असो ग्रहणाच्या नंतर लगेच दानधर्म करायची पद्धत होती. ओके. अजून सुरुवाती आहेत. हा. तर त्यांनी येताना पैठण नावाचं गाव त्यांना लागलं वाटेल. हा. त्या पैठणच्या नागशर्मा नावाच्या ब्राह्मण गृहस्थाला त्यांनी बोलावून घेतलं. त्याला 50 निवर्तनं इतकी जमीन दान दिली. हा. आणि ब्राह्मणगाव आणि वटवाळी अशी 2 गावं त्याला पुन्हा प्रदान केली. आणि मग आपल्या भागाकडे हे परत आले आणि पुन्हा साधारणपणे 1 फूट 10 इंचाचं बांधकाम त्यावेळी पुढे राहिलं पहिल्या खालचा पासून. हा. पुढं केलं म्हणायचं. हा. पुढं केलं तर एक पण आम्ही जेव्हा साऊथचं मंदिर एक्सप्लोर करतो तर ते स्टार जे शेप असतं खालचा त्याला जकाती म्हणते साऊथमध्ये. तर जेवढे मी पाहिलेलं होयसला एम्पायरचं मंदिर तर सगळे काय करते खाली स्टार शेप असं जकाती करते आणि त्याच्यावर ते मंदिर बांधते. करेक्ट आहे सर. आणि हा. हा. अच्छा. तर मग ह्यांनी थोडं परत बांधकाम करायला चालू केलं. हा. यामध्ये पहिला पुलकेशी कारगिरी संपली त्याच्या मुलांची संपली. दुसरा पुलकेशी आला त्यानंतर नातू आला. हा. आणि त्यांनी हर्षवर्धनाचा पराभव केल्यानंतर इथं आल्यानंतर परत रामधर्म केला रस्त्यामध्ये आणि परत बांधकाम सुरुवात केली. साधारण चालत ना. आता आपण तो स्वर्ग मंडप बघितला पहिला. तिसऱ्या पिढीचे राजवट असते त्यावेळी शिलाहार राजा हा. शिलेहार राजवंश त्यावर हल्ला करतात. हा. त्यांचा राजा गंधरादित्य पहिला राजा. गंधरादित्यचा मुलगा विजयादित्य आणि विजयादित्यचा मुलगा भोज राजा. भोजराज. 3 राजा होती ह्या मंदिराचं बांधकाम केलेलं आहे. आता आपण जरी ताजमहाल बांधायचा असला तरी आधी त्याचा डायग्राम तयार करतो पण ह्या मंदिराचा डायग्राम तयार झालेला नव्हता.
मग दक्षिण भारतामध्ये दक्षिणाचार्य आणि घटनाचार्य नावाचे दोन या शिल्पकलेमध्ये तज्ञ होते. त्यांना त्या गणराज्य तळ्यानं बोलवून घेतले म्हणजे अशी परिस्थिती निम्मेपणे असं झाली आणि पुढे काय करावं याचं पण त्यांनी मार्गदर्शन घेतले आणि पुढचं बांधकाम पुन्हा चालू केले. त्यांच्या त्या 3 राजवटी झाल्या आणि त्या 3 राजवटी झाल्यानंतर यादव राजा सिंगनदेव यादव राजा पराभव होता. आणि भोजराजाची कारकिर्दी कसं असते तिथं गडगंज संपत्ती. पण सर मला त्याच्याबद्दल पण सांगा की ते यादव डायनेस्टी आणि शिलेहार राजवंश जेव्हा युद्ध झाला होता हे दुसरा युद्ध झाला त्याच्या अगोदर पण एक चोल राज्य आणि ते शिलेहारचा युद्ध झालेला आहे त्याच्याबद्दल पण सांगणार का काय झालं त्याच्यामध्ये. त्याच्यात कसं आहे इथं ते 2 युद्ध नाही तिथं 7 लढाई 7 युद्ध झाले. पुस्तकामध्ये आहे सगळं. हा उपार लढायचं. ओके ओके ओके. मग काय होतंय भोजराजाच्या कारकिर्दीमध्ये तिथं त्यांना 16 किल्ले बांधून घेतले त्या परिसरात. सर तुम्हाला सांगितलं होतं ना की महाराष्ट्रामध्ये जेवढे किल्ले स्टार्टिंग शिवाजी महाराजने बांधलेले नाहीये पण त्याच्या पुढे काम केले आणि अगोदर जे किल्लेचे होते हे शिलेहार राजवंशीने बांधलेले आणि त्याच्यामध्ये त्यांची शिलेहारची राजधानीचे विशालगड होती. विशालगड पहिला आणि खूपच ते दुर्गम किल्ला आहे आणि कोणी माणसाने ते जिंकलेलं नाहीये. तर विशाल हा सर बोला. तालुक्यामध्ये कोगे नावाचं गाव आहे. हा तिथं ह्या भोजराजाला 14 एक यज्ञ घातलेला असावा कारण तिथे एक असंच मंदिर आहे आणि तिथल्या शेतीमध्ये अजून सुद्धा मोठी कोवळं हे सगळं सारखं सापडते त्यावर तिथे यज्ञ केलेला असावा हे होते. ते गाव ते उपराजधानी केली होती आणि कोल्हापुरात वैयवडी गांधीनगर वगैरे बाहेर आहे तिथं त्यांनी राजधानी पुन्हा केली होती आणि नंतर मग त्यानं ती उचलून पुन्हा पन्हाळ्याला पण केलेली आहे. असं 2-3 ठिकाणी झालेलं नाही सांग याच्याबद्दल माहिती आहे आम्हाला की याच्यामध्ये नंदी नाही आहे त्याच्याबद्दल सांगता का. हा नंदीचं सांगतो तुम्हाला. नंदी इथं का नाही तर हे शंकराची तपासण्याची भूमी आहे. ओके. पार्वतींची पहिल्या अवतारातली नंतर पार्वती. तर हे दंतकथा आहे ते दंतकथावर ते सांगितलंय की नंदी कशाने आहे याच्या मंदिर मध्ये करेक्ट. हा सांगा सर. तर त्या पार्वतीच्या आईचं नाव प्रसूती. तिला 44 मुली होत्या. ओके. कुठल्याही आई वडिलांना वाटणार एखादा मुलगा आपला असावा होय का नाही. त्यांनी आपल्या गुरुंना विचारले आम्हाला सगळ्यात 44 मुलीच आहे तर आम्ही काय केलं तर आम्हाला एखादा मुलगा पाहिजे आहे काय करावं. तर त्याने काय म्हणतात तुम्ही एक पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ झाला. पुत्र व्हावा म्हणून झाला आणि तो यज्ञ त्याने नदीच्या पलीकडे काठीवर केला. येडूर म्हणून गाव त्या गावाला घातलेला आहे आणि त्या यज्ञाला त्यांनी अगदी म्हणजे देवदेवतांना बोलवले ऋषीमुनींना बोलवले फक्त ते शिव महाराजला बोलावलं नाही. VIP माणसं सगळंच त्यावेळेला आणि पार्वतीला आमंत्रण दिलं नाही. आमंत्रण दिलं नाही. हा पार्वती काय म्हणते माझ्या आई वडील येणार मी जातो यज्ञाकडे जातो मी शंकरजीला सांगतात तू जाऊ नको आपल्याला बोलवलेलं नाही आणि जाणं बरोबर नाही. पार्वती गमच्या एवढं मोठं रमणं आहे एखाद्या विसरले असतील गेले म्हणजे आम्हाला काय नको म्हणणार येत आहे चला जाऊया. शंकर मग मागे असते ना त्याला जर बोलवलंच नाही तेच जायचं तो जाऊ नको म्हणतो सांगतो अपमान होईल आणि मग मला विचारायचं नाही. मग पार्वती स्वतःचा निर्णय घेते जाऊया मध्ये आणि नदी पार करून निघायला जाते. त्यावेळी नदीला पार पूर्ण यायचं पाणी जायचं. तर ते मोकळं रान होतं आणि ती पार्वती हळूहळू आपली चालली त्या वेडूरच्या भागाकडं तिथे यज्ञ चालू होता. मग तिथं चालल्यानंतर शंकर म्हणते नंदीला बोलून देतोय. नंदी म्हणजे हे काय मला ऐकायचं मी चालली पण म्हणजे ते बाई माणूस आहे त्याला कुठतरी वाटत असते त्याला शिवाय नको तू जाऊन तिथे यज्ञाच्या ठिकाणी सोडून ये. घेतलं नंदी ऐकायचं नाही. कसं वळे काय की ते पार्वती घेऊन गेले होते नंदीला करेक्ट. पार्वतीला त्या नंदीने साथ केली आणि पुढं तो वेडूरच्या रानापर्यंत घेऊन पोचून गेला. तो पोचवायला गेल्यानंतर पार्वतीनं त्यावेळी पाऊस आपल्या त्या नदीमध्ये त्यावेळी तिच्या अपमानाला सुरुवात झाली. लगेच तिला बायका म्हणाली तू कशाला आलीस काय तू कशाला आलीस तुला का आम्ही बोलवलं होतं काय तुला का आम्ही बोलवलं होतं काय
तर बाकीचे मग कसे आल्यात नटून थटून अंगावर दागिन्यानं मोडून आलेत आणि तू पांढरे पायाची म्हणजे साडी नेसून आल्यास आणि तुला शोधते काय आमच्या अब्रू काय तू आलीस का असं म्हटल्यानंतर त्या सती पार्वतीचं नाव सती असते सती असते सतीचे मग अपमान होते ना अपमानाची इतकी दगड होती. आता शंकराला तोंड दाखवायला तर जागा नाही. शंकरांना कितीतरी वेळा आपल्या जाऊ नको म्हणून सांगितलं तर अपमान वेळी जायला नको म्हणून. तर आपण त्यांचं शंकराचं मोडून आपण आलेलो आहे आणि मग कसं होणार शंकराला मग ते बोलते की त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे सर की ते यज्ञामध्ये कुंडमध्ये ते आतमध्ये गेली आणि पेटलेले असते का नाही यज्ञकुंड असतं तो पेटलेला असतो त्यात पेटलेल्या यज्ञकुंडामध्ये स्वतःची आहुती दिली करेक्ट तिचं तिथे संपतोय संपलं परिस्थितीचा अवसर पुढे चालू त्याच्याचमुळे याचं नाव आहे अँग्री शिवा. नंदी येडूच्या रानात आहे बघून आले तर नंदी अच्छा पुस्तकामध्ये नंदी नंदी तिकडे आहे नंदी इकडचं नंदी तिकडे आहे. ओके ते हे आहे. मग हे शंकराला कसं सांगायचं नंदी बिथरतोय नंदीचं तोंड इकडे पण आहे त्यांची आपली चिंतातूर झाल्यावर नंदी दाखवली याच्यामध्ये पूर्ण माहिती सर बुक दाखवा बुकचं नाव चांगला सरने लिहिलेलं आहे. हे बुक आहे पूर्ण कोपेश्वर मंदिरची माहिती आहे आणि एवढा छान इतिहास दिला त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि पुढचा इतिहास पुढे जाऊन सांगितलं तर चांगलं असेल. मग शंकर आता तपश्चर्याला बसलेला असतो तो काय करतोय त्याला आपली पत्नीनं असं केल्यानं अंतर्ज्ञानानं कळतंय काय दिवशी उठतोय रागानं उठल्यानंतर आपल्या जटा असतात का नाही जटा सोडतोय जमिनीवर जोरात आपटतोय जोरात आपटल्यानंतर भूकंप व्हायचा हे असे आवाज वेगळे चालू होतात आणि ते कसं आहे शंकराचा राग वाईट आहे ना जर अतिशय त्याचा नृत्य चालू झालं का तर पृथ्वीला धोका असते ना धोका असते आणि म्हणून काय करतात असा धोका वाढू नये म्हणून विष्णू येतात विष्णू महाराज राग थंड करायचा. मग आता हा कोपेश्वर रागावलेला कोपेश्वर म्हणजे शंकर आणि त्याचा राग थोपवणारा म्हणजे कोपेश्वर म्हणजे भगवान विष्णू. अच्छा असं ते हे आहे त्याच्याचमुळे याचं नाव आहे कोपेश्वर मंदिर. ओके आणि तिथं पार्वती तुझी आई गणपतीची आई त्याच्यामध्ये आहुती देते आहुती देऊन तिथे गणपती आहे बघा बाळ गणपती आहे बाळा गणपती तिकडे वरती ना आहे ना तर हा गणपती नसतोय पण इथं काय आहे तर आपली आई तिकडे गेलेली आहे दक्षिण दिशेला हा दक्षिणे तर आज ना म्हणजे आई परत येणार म्हणून तो वाट बघत बसलेला. अच्छा ते दक्षिण दिशेला जे गणपती आहे आई काय परत येणार आहे काय येणार तिने ती अवती दिलेली आहे तिला अवतार संपलेला आहे. ज्यावेळी जटा आपटतात का नाही एक शक्ती येऊन उभा राहते शंकराच्या पुढे आणि आज्ञा महाराज शंकर म्हणतात अरे असं झालंय पार्वती तिकडे गेली यज्ञमतीनं आवती केलेली आहे आणि त्या यज्ञाचा विध्वंस करून टाका. मग इथलं शिवसैनिक तो माणूस घेतोय बरोबर तिथं जातात तिथे ते यज्ञकुंडाचा नाश करतात जेवढे व्यायाचे असतील कोण असतील सगळ्यांना बदलून काढतात आणि शेवटला पार्वतीचे वडील असतात नाही ते सुद्धा त्यांना दिसतात पुढे पार्वतीचे वडील दिसल्याबरोबर त्यांचं मनके काढून टाकतात. मग ती पार्वतीची आई असते परिस्थिती तिला वाईट वाटतं एवढा आम्हाला मोठा दंड देऊ नका आमचं चुकलं आम्ही बोललो तुम्हाला तर आम्हाला क्षमा करा. मग क्षमा याचना चालू करतात. मग तुम्ही त्यांना दया येत्या दया आल्यानंतर त्याची मारामारी थांबवतात आणि तुम्ही म्हणतात ते तुम्ही ह्या दिशेने जावा त्या दिशेने पहिलं जर तुम्हाला कुठलं काय दिसेल त्याचं मुंडकं तोडा आणि त्याच्यावर तुम्ही जावा. मग त्यांना ते मुंडकं एडिक्याचं दिसते बकरा असतो तो शिंगाचा तो असतोय आणि मग तो त्याच्या ह्याच्यावर ठेवून त्याला जीवदान मिळते. ओके आपण इथं फक्त बघायला पाहिजे इथं असेल कुठतरी चित्र असेल तेव्हा आपण ह्याच्यामध्ये फोटोमध्ये वगैरे बघतो की नाही एडिक्याचं असतं तो त्यांचा आहे पार्वतीचे वडील असते. ओके ते वडील आता त्याचा तो हे आहे आणि त्या वेळेपासून आता आपण लग्नामध्ये गुगुळ नावाचं त्याच्यात हे काढतो की नाही गुगुळ प्रत्येक लग्नात 2 दिवसात इन्व्हिटेशन देतो सगळ्यांना. गुगुळ वाजवतो भगवान को इन्विटेशन देने का एक प्रथा है. अगर घर में शादी है तो भगवान को कार्ड भी रखते ना भगवान को इन्विटेशन देने का प्रथा होता है. ते हे जे कोणी करतील त्यांचा
वैवाहिक जीवन सुखी होईल असं त्यावेळी वर दिलेला आहे. अच्छा, तेव्हा बर दिलेलं आहे. आजपर्यंत ते सगळीकडे मुलांचे लग्न असले की आपण गोगोळी काढून घेतात सगळं. अच्छा. गोगोळीचं चाल तिथून चालू होईल. मातीचं मडकं असतं, जाळ असतो, नाचवत जायचं हा. आणि शेवटला गावाचं म्हणून तिथे फोडायचं. उदास करायचं, पायात काय घालायचं नसतं, आपल्याला याच्यातून जायचं. सगळ्यांना भूमी चापलेली आहे ना ते सगळे त्या हा. तसंच करायचं असते. ओके. मग अशा रीतीनं तिथं विष्णू का आले ते एक कारण तिथं आहे. हा. दुसरं कारण आता सांगतो तुम्हाला. दुसरं कारण असं आहे, हा भगवान शंकर जो असतोय हा. तो भोलेनाथ आहे ना तो. हा, भोलेनाथ. तुमचे आमचे सामान्य माणसं की जे आदरपूर्वक नमस्कार करतात, काहीतरी मनात मागणं मागत असते, आम्हाला आम्ही देवाचे किती तर हे जागरूक जेव्हा करतात तर तुमच्या आमच्या माणसं ज्यावेळी त्यांना नमस्कार करून यायला लागली पण त्यावेळी शंकरांना त्यांना विचारले, तुम्ही माझ्याकडे का आले? काय नाही, आम्हाला बरं वाटतंय आणि इथं आल्यानंतर आम्हाला समाधान मिळते, आमची सगळी दुःख आमची विसरली जातात, म्हणून आम्ही इथं आलो. तरीसुद्धा तुम्हाला काय हवं असेल तर मी द्यायला तयार आहे, मागा. त्याला पुष्कळच म्हणतात ना, 50 लोक असतात. आता काय मागायचं? देव आपल्यावर बोलायला आणि काय द्यायला तयार आहे आणि मागायचं काय? मग त्यांना काय सुचतंय, आपण स्वर्गवास मागूया. मग ते 50 माणसं असतात. मग शंकर म्हणतोय, स्वर्गवास मी तुम्हाला द्यायला तयार आहे काय, परंतु तुम्ही सकाळी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काय करायचं मी तुम्हाला एक चांगला लागेल ते तुम्ही पार पाडायचं आणि तिथं येऊन बसायचं. बघा स्वर्गमंडप आहे ना, स्वर्गमंडप. स्वर्गमंडप तर त्याच्याचमुळे ते भरपूर ते 50 मूर्ती आहे. ओके. आता तिकडे जाऊन सांगू शकता का ते गोष्टी? हा. तर मग काय होतंय, त्यांनी काय सांगतात सांगतो तुम्हाला. सकाळी उठायचं, इथं बागेचा बागेश्वर आहे, त्या बागेश्वराचं दर्शन घ्यायचं. वगैरे पहिलं दर्शन झालं, दुसरं दर्शन तिकडे दुपानी शंकेश्वर नावाचं गाव आहे, पनवेल. हा, शंकेश्वर. हा. शंकेश्वराचं दर्शन घ्यायचं आणि तिसरं दर्शन माझं घ्यायचं म्हणजे देवाचं, आणि ह्या मंडपामध्ये जाऊन बसायचं, तुम्हाला स्वर्गवास मिळेल. अच्छा. लोकांनी काही निम्मे लोक त्यातनं कटले, बाबा हे कुठलं काय कार्य म्हणले, असं कधी होते काय म्हणून निम्मी त्यातनं कटली. एक 50 माणसं होती, 25 वर गेली म्हणा की निघून. काय एवढं संत महंत असतात, एवढं तपश्चर्या करतात, एवढे त्यांनी पुण्यकर्म केले असते, त्यांना त्या सदासाठी स्वर्गवास मिळत नाही. आणि आमच्या टायमाला कुठला मिळतोय, मग ते बाजूला होतात. आणि चिकट स्वभाव जी असतात ती आमच्यासारखी असतात, ती तिच्या राहतात शिल्लक. ते काय म्हणतात, काय हरकत नाही, देवानं आम्हाला सांगितलं ना, करून बघायला काय हरकत आहे. ह्याप्रमाणे झालं तर झालं, नाही झालं तर उद्यापासून आमचं निमित्त चालू आहेच की. एवढा फरक त्या दोन विचारामध्ये झाला. आणि त्यांनी सुरुवात केली दुसऱ्या दिवशी. सकाळी आंघोळी केली, कपडे घातले, घरातनं उमऱ्यातनं पाऊल बाहेर टाकलं, बागेश्वराचं दर्शन घेतलं. पाहिजे त्यावेळी काय वाहनं नव्हते, पायातलं वाहन सुद्धा नव्हतं त्यावेळी. पण तिकडे जे दर्शवलेलं स्वर्ग मंडपला, तिकडे सगळे काहीतरी काय एनिमल्स आणि ते काही त्याच्यावर विराजमान आहे. हा. मग काय करायला ते लोक गेले, पहिलं दर्शन त्यांनी घेतलं तिथं बागेश्वराचं. दुसऱ्या दर्शनला गेले त्यांनी शंकेश्वरला, शंकरनाथाचं दर्शन घेतलं तिथं. त्यावेळी 2-2:30 वाजले होते, अजून तिकडनं इथं यायचं होतं. किती अंतर मोठं आहे ते, भरपूर. मग आता म्हणजे आपल्याला फास्ट चालायला पाहिजे म्हणाले. मग जवळपास आले ते संध्याकाळी 5-5:30च्या दरम्यान, म्हणजे सूर्य असताना चालला होता. मग इथनं पळत आले. आधी सूर्य अजून थोडासा राहायला मिळेल, देवाचं दर्शन घ्यायला पाहिजे पहिलं. मग शंकराचं दर्शन घेतले. शंकराला म्हणले, देवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही सगळे केलंय, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही जाऊन तुम्ही बसतो स्वर्ग मंडपामध्ये, आमचं काय करायचं ते करा, आम्हाला स्वर्गवास मिळेल या अपेक्षेनं आम्ही सगळं केलं. ते जाऊन बसले. आणि आपण कसं जरा तासभर व्यायाम करतो, जमतोय, झोप लागते ना लगेच इथे. तू आता एवढे दिवसभर चालल्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, पहिल्याच सुद्धा काही वेळा तर ती जमलीच होती. स्वर्गामध्ये ही मंडपामध्ये येऊन बसली आणि बसल्या ठिकाणी त्यांना झोप लागली. बसल्या ठिकाणी झोप लागली त्यांना. झोप लागल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी काय होतंय, दुसऱ्या दिवशी जी दुसरी माणसं असतात की नाही, आदल्या दिवशी गेलेली ती येतात. त्यांचं काय झालं बघूया म्हणतात, चला आपण जाऊया. मग ती येतात आणि ती येतात आणि बघतात तर ही कालची 25 माणसं झोपलेली आहे तिथं मंडपामध्ये. आता उठतील मग उठतील म्हणून वाट बघितली काय उठायचं. मग ते हलवून बघितलं की उठायचं, कारण की मेल्यात म्हणली सगळे.
सगळे नेले होते. सगळे नेले होते. मग यांना सगळं मिळालंय म्हणजे आता काय हरकत नाही, आपल्याला सापडले मिळेल झाली बरोबर, आता आपण पण करायचं उद्या करायचं. मग रोज उद्यापासून असंच करायला त्याने इतरांना सांगितले ती 25 माणसं, दुसऱ्या वेळी त्याने 50 झाले, तिसऱ्या वेळी 100 झाले, असं रांकच लागली. आणि स्वर्गामध्ये त्यांच्या ब्रह्मदेवाच्या लक्षात आलं ना पृथ्वीवर काय तर भानगड झालेली आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात लोक इथे या लागले स्वर्गामध्ये. आणि ह्या गतीनं जर ही माणसं इथं आली तर इथनं पवित्र राहील काय स्वर्गात. करेक्ट. तर ह्याच्यात काहीतरी आपण केलं पाहिजे, मार्ग शोधायचं. काहीतरी केलं, कुणाला सांगावं, शंकराला सांगावं. तर शंकराचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण झालेलं असते. पहिलं भांडण असते ते विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचंच असते, पण मध्यस्थीसाठी शंकराकडे आले असतात ते. आणि ब्रह्मदेव हत्ती असते ना, हत्ती असल्यामुळं आपलं म्हणणं तो सोडतच नाही, हे का सोडत नाही. मग ते ह्याला राग येतो ना शंकराला. शंकर त्रिशूळ घेतो आणि ठेवते त्याच्या तोंडावर. तो पंचमुखी असते, 5 मुख असते त्याला. ब्रह्मदेवाच्या देवीच्या देठातनं त्याची निर्मिती आहे. ते तर आहे. विष्णूचे नावीपासून ते ब्रह्मदेवताचं करेक्ट ब्रह्मदेव आहे. मग एक त्याचं मुख याच्यामध्ये तुटलेलं असून 4 सिद्ध झाली होती. कोणीकडे जर बघितलं आपल्याला 3च दिसतात, म्हणून 3 आहे. पण आम्ही ते अंबरनाथच्या शिव मंदिर तिकडे 3च मुंडका ब्रह्मदेवच्या दिसते. आणि एक सांगते की एक जे काय त्यांची पुत्री होते, हा मागचा मुंड लपलेला नाही. ते बोलले की दंतकथा अशी आहे की मागचा मुंडका साठलेला आहे, ते काय क्रोध मध्ये कोणी देत नाही. हा त्या ह्याला शंकराला न सांगता विष्णूला सांगता, विष्णुदेव तुम्ही जावा खाली चौकशी करा, काहीतरी भानगड झालेली आहे आणि काहीतरी मोठ्या प्रमाणात भरपूर माणसा स्वर्ग लोकला येते. हा, आणि त्याच्यावर काहीतरी बंधन करा. मग विष्णुदेव येतात, चौकशी करतात की या ठिकाणी या भोलेनाथांनी भोलेपणांना सोपावर दिला आणि लोक सगळे त्याचा अनुभव घ्यायला लागले. तर आता ह्याला आपण काय करायचं विचार करता. तर पहिलं दर्शन घेता ते घेऊ देत, तिथलं पुण्य त्या लोकांना मिळू दे. दुसरं दर्शन फक्त शंकरनाथाचं आहे, तिथलं पण दर्शन ते घेऊ दे, पण तिथलंही पुण्य त्यांना मिळू दे. पण तिसरं दर्शन आता आपण काहीतरी करून मार्ग शोधू, खंडित करायला पाहिजे. ओके, काय करावं, लवकर सुचत नाही. तिथलंही पुण्य त्यांना मिळू दे, 2 दर्शन घ्यायला परवानगी देतात. तिसरं दर्शन त्यांना काय लवकर सुचत नाही म्हणून ते काय करतात, स्वतः उंच बसतात तिथं. आता तुम्ही 2 पिंडी बघितल्या, पाठीमागायची किती पिंड आहे ते शंकर, हा एक खालचा पिंड विष्णूचे. अच्छा, म्हणजे विष्णूचा पहिला पिंड मी बघितलं जे शंकरासारखी आहे. शंकराचं दर्शन होऊच नाही म्हणून स्वतःची उंची विष्णूंनी वाढवली. अच्छा, की त्यांना शंकर दिसत होते. हे तुम्हाला कोण सांगणार. म्हणजे तिसरा दर्शन म्हणजे त्यांना होऊन खंडित केलं, त्याच्यामुळे स्वर्गची एंट्री बंद झाली. ओके, असं आहे. म्हणजे जे माणसं येते फक्त दर्शन करून जाते, पण तुमच्या व्हिडिओ कडून आम्हाला सगळे जे माणसं येणार ना त्यांना पूर्ण माहिती भेटेल. हा, याच्यामध्ये हा नाही, चांगला. पण मला एक गोष्टी अजून फक्त एकच ठिकाण आहे, सोबत पिंड आहे. पण विष्णूचे पण मी पहिल्यांदा पाहिलेलं की विष्णूचं पिंडी आकार मध्ये आहे, लिंग मध्ये. हा, पहिले उंच असल्यामुळे पहिल्या लोकांना भ्रमितच करायचे. आता आपल्या लोक स्वर्ग मंडपामध्ये जायचंय की नाही, तिथं आपण ते स्वर्ग मंडपाचे ते गोलाकार आहे, तिथे जर उभा राहिलो, या बाजूला ब्रह्मदेव दिसतोय, म्हणजे शिव आहे, इकडे विष्णू आहे. एका ठिकाणाहून 3 दर्शन होतात. अजून मला विचारायचंय की जेवढे शिव मंदिर असते त्याच्यामध्ये फक्त 3च दरवाजा असते. त्याच्या एक लिंक असा असते की जेव्हा गर्भगृह आणि अंतराल कक्ष आणि गर्भगृह असते तर तिकडे शिव पिंडी असते, त्याच्याचमुळे 4था दरवाजा करत नाही. करेक्ट? काय की जेवढे महाराष्ट्रामध्ये हेमाडपंथी मंदिर आहे सगळे, चाहे यादव डायनेस्टीचा झाला, शिलेहार राजवंशीचा झाला आणि अगोदरचा झाला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3च दरवाजा दिसते. ओके, चालेल. शंकर आहे, शंकर मंदिर तर तोडलेलं आहे. हा, पण
माझ्या पुस्तकात मी सगळं जोडून घेतली ती. अच्छा, ये नंदीचा हा तो तोडलेला आणि वरती विराजमान शंकर आणि पार्वती. शंकर पार्वती हा. आहे इकडे ते बाकीचे जे- ते द्वारपाल असते सर, हा, ते द्वारपाल. द्वारपाल आता ते दात- जया विजया त्याच्यामध्ये आता एक जागेवर आहे हा कुठला तो इथे हा एक तोडलेला आहे तिकडे, तोडलेला. खूपच मोठा द्वारपाल. मोठा आहे. पण ते मला होयसलाचं मंदिर जेव्हा मी पाहायला गेलं हा. तर तिकडे सांगितलंय जेव्हा विष्णूचं मंदिर असते हा. तर द्वारपालचं नाव वेगळं असते आणि जेव्हा शिवचं मंदिर असते त्याच्या द्वारपालचं नाव वेगळं असते. काय असते जया विजया आणि द्वारपालचं पण नाव वेगळे. बाहेरचं द्वारपालचं वेगळे नाव, अंतरचं द्वारपालचं वेगळे नाव आणि त्याच्या अंतरचं जेव्हा अंतराल का सभा मंडप गर्भगृह त्याच्यावर द्वारपाल डिफरेंट असते. अभी दक्षिण दरवाजे में और यहाँ पे ये शिलालेख है सर, इसके बारे में बताएंगे. हा शिलालेख सिंगनदेव राजा, यादव राजा सिंगनदेव. सिंगनदेव, सिंगलदेव, तो ये यादव डायनेस्टी के सिंगलदेव है. यादव. हाँ त्याच्या कारकिर्दीमध्ये हा शिलालेख लिहिला गेला. हाँ त्याच्या कारकिर्दीमध्ये काय काय झाले, हाँ या मंदिराला प्रत्येक भिंतीला 2-2 खिडक्या आहेत. इथे खिडक्या, इकडे खिडक्या आहे, हा ही ह्या बाजूला 2 खिडक्या, हा परत उत्तर बाजूला 2 खिडक्या आणि पूर्व बाजूला 2 खिडक्या, 6 खिडक्या त्यांना बसवल्या. अच्छा, त्याचा उल्लेख केलेला आहे. हा त्याचा. पण याच्यामध्ये ते जेव्हा शिलेहार डायनेस्टी आणि यादव डायनेस्टीचा युद्ध झाला होता ज्याच्यामध्ये शिलेहार डायनेस्टीचा काय ते पराभव झाला होता आणि त्याच्यानंतर संपलं. तांबलेत नवीन आहे. तर याच्यामध्ये ते शिलालेख मध्ये मेन्शन नाही आहे का? ते काय ह्यात नाही. ते मेन्शन नाही. हा, आणि हे देवनागरी लिपी आहे, देवनागरी लिपी. संस्कृत भाषा, बोली भाषा आहे. हा ठीक आहे, चालेल. तर यामध्ये सुद्धा कोंडवाडा गावचा आमचा आहे का नाही कोंडवाडा, आणि कोंदवाडाचं तुम्ही त्याचं वर्णन ह्यामध्ये आहे. उल्लेख केलेला आहे. हा, त्यामध्ये साधारण 14व्या ओळीपासून हम्म. 20व्या ओळीपर्यंत हम्म. वर्णन ते आहे. हम्म, तर काय म्हणतात, कुडल दामवाड म्हणजे कोंडवाडचं नाव कुडल दामवाडायचं आहे. हम्म. कुडल दामवाड हा गाव कुडल कृष्णवेणी आणि वेणसी नदीच्या संगमावर असून वेणसी नदी म्हणजे पंचगंगेचे तत्कालीन नाव आहे. हम्म. नाव बदलत ना. काय नाव आहे? वेणसी. बेन्सी. वेणसी पंचगंगा नाव आहे. तर त्या ह्याच्यावरील कुडल दामवाड म्हणजे कुडलवाड गावचं उत्पन्न या मंदिराच्या अष्टविध पूजेसाठी दान दिलेलं आहे. हा, साऊथ मध्ये पण जे मी मंदिर पाहिलेलं ना त्याच्यामध्ये जेव्हा शिलालेख असते त्याच्यामध्ये शिलालेख मध्ये उल्लेख असते की कोणी राजाने जमीन जे मंदिराचं जमीन आहे ते दान केलेलं आहे त्याच्यात. तर असं पण ते तसं सेम सारखे काय. त्या कुडलवाड गावाचं वर्णन दिले त्यामध्ये आहे. या गावाला चौथेर तटबंदी आहे. या गावातले लोक श्रीमंत आहेत. या गावात इमले बंगले आहेत आणि इथं मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे काय आहे, झाडं फुलझाडं फळझाडं वगैरे आहे असं ते वर्णन आहे. अच्छा. अष्टविध पूजेमध्ये 3 प्रकारच्या पूजा असतात, अंगभोग, रंगभोग आणि परिमल भोग चालेल. असे 3 प्रकारची पूजा असतात. ते 3 प्रकारची पूजा त्या कोरोनाच्या उत्पन्नातून इथं चालत होत्या त्यांच्या काळामध्ये. आणि ही मंदिराची जी तोडफोड झाली का नाही, इथे पलीकडे एक हिंगोली म्हणून गाव आहे, आणखीन एक गाव इकडे एक आहे. त्या 2 गावच्या उत्पन्नातनं बाकीची कामं करून घ्यावी असा हा आदेश आहे. आदेश. ओके. मंदिर में हमको जैन की भी आकृति दिखती है. इसमें दिखाया जाता है कि शिलेहार राजवंश के जो रानी थी वो जैन धर्म से आई थी और हाँ नांगर देवी उसका नाम था. नांगर देवी उसका नाम था जो कि जैन धर्म से थी. और यहाँ पे हमको सर ने बताया कि दक्षिण दिशा में हमने कभी भी गणपति को नहीं दिखा है क्योंकि यहाँ पे ये देखा जाता है कि बाल गणपति दिखाया गया है, यहाँ पे एक्सप्लेन किया गया है जो कि दक्षिण दिशा में है क्योंकि वो अपनी आई पार्वती माता को देख रहे थे कि उधर से रुक के कि जैसे ही आएंगी तो मैं देख लूँगा उनको, तो इसीलिए गणपति की मूर्ति दक्षिण दिशा में. तर आता आपण खिद्रापूरच्या प्रवेशद्वारातून आत आलो. आत आल्याला आपल्याला काय मिळालं पहिल्यांदा बघायला, तर या ठिकाणी इथला स्वर्ग मंडप, जो स्वर्ग मंडपामध्ये शिल्पकला अतिशय कलाकुसर बारीक सारीक केलेली आहे आणि जगप्रसिद्ध अशी ती कला आहे ती आपण बघण्यासाठी इथं आता आलेलो आहोत. आता हा जो मंडप आहे तो 48 खांबाचा मंडप आहे. 48 खांबापैकी पहिले 12 खांब मधले आहेत ते उंचीला जास्त आहेत. तर ते दिखपाल आहेत, दिशेचे स्वामी आहेत. त्या प्रत्येक ह्याच्यावर कुठल्या दिशेचा कोणता स्वामी आहे
त्याची ती बैठक आहे ती त्या दिशेवर दाखवलेली. मी बसवलेलं आहे ते खांबावर. करेक्ट. नंतर या मंडपाचं वैशिष्ट्य म्हणजे एकेकाळी त्या मंडपामधून लोक स्वर्गाला जात होते. त्याबाबत आपण ते अगोदर सांगितलंय तुम्ही कशा जात होते. केलेलीच आहे. हा. तर ते सगळं खरोखरच आहे ते म्हणजे घडलेल्या गोष्टी आहेत सगळ्या. आणि या ठिकाणी विष्णू आणि शिव यांची पूजा एकत्रित केली जाते. म्हणजे पिंड आहे. पिंड आहेत. पिंड आहे. आणि तुम्ही सांगितला स्वर्ग मंडप पासून त्रिदेवचं दर्शन होते. विष्णू ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे स्वर्ग मंडप मध्ये तुम्ही उभे राहिला की तुम्हाला त्रिदेवचं दर्शन होऊन जाईल. लेफ्ट साइडला विष्णू आहे, राइट साइडला ब्रह्मा आणि मध्ये आहे शिव आणि विष्णूची पिंडी आहे. मंदिर का परिसर है और अभी आर्कियोलॉजी सर्वे ने इसका प्रॉपर रिस्टोरेशन का काम किया है. जैसी खुदाई चालू हुई तो शिलेहार राजवंश के सिक्के भी मिले हैं जो कि अराउंड 10th 11th to 12th सेंचुरी के रहेंगे. अभी हम अंदर जा रहे हैं एंट्रेंस करके एंड ये सभा मंडप में एंटर होते हैं. करेक्ट. ये सभा मंडप में बहुत सारे पिलर्स हैं. उसमें ये कासव का 7 पिलर्स हैं. उनमें से एक पिलर ऐसा है. हाँ. तो आप बताइए सर क्या बता रहे थे कासव के बारे में. स्टोरी. कासव आहे. हाँ. कासवाचा शत्रू असतो. हाँ. तो कासवावर हल्ला करतो. हाँ. आणि कासवाचा जीव वाचवण्यासाठी हाँ. हे 2 पक्षी प्रयत्न करतात. हाँ. आणि कासवाला म्हणतात आम्ही तुला वाचवतो. तू ही काट्या तोंडात धर. पण तू तोंड उघडायचं नाही. आम्ही तुला वर आकाशात घेऊन जातो. आकाशात तुझा काही शत्रू येत नाही. तू सुरक्षित राहशील. मग त्याला आकाशात घेऊन जातात. आकाशात गेल्यावर त्या कासवाला काय राहत नाही. वा किती वारं छान लागते, सुंदर दिसतंय मनाला. तोंड उघडलं. तोंड उघडल्यानंतर पडलं खाली. पडल्यानंतर शत्रूचा पुन्हा बक्षीस झाला. बडबड्या कासव. या ठिकाणी सप्तमातृका देवी आहेत. सप्तमातृका म्हणजे गणेश की 7 माता है. हाँ, गणेश की 7 माता है. और गणेश भी है इसमें. हाँ, गणेश भी रहेंगे. ओके. तो जाने से पहले 7 माता का आशीर्वाद लेकर के युद्ध में जाते थे. तो ये क्या बोलते हैं अंदर सभा मंडप में ही है. हाँ. इस मंदिर का जब स्थापना किया तो यहाँ पे पहले जो गणपति एक पिलर की ये जो मूर्ति है यहाँ पे सबसे पहले नारियल फोड़ा और फिर इस मंदिर की नींव रखी गई. गर्भगृह में और गर्भगृह में है ये एक और शिलालेख जो देख सकते हैं. कुठली लिपी आहे सर. देवनागरी म्हणजे यादवचे जे लिपी आहे देवनागरी तेच लिपी आहे. तर तेच लिपीमध्ये लिहिलेलं आहे. हाँ, अपने जो देव हैं क्या बोलते हैं विष्णु और शिव की, तो उनके अलग अलग नामों से उल्लेख करके उनकी प्रशंसा की गई. तो अंतराल कक्ष में है. अंतराल कक्ष में बहुत सारी डिफरेंट जो क्या बोलते हैं मूर्तियाँ दिखाई गई है. उसमें एक मूर्ति में दिखाया गया है कि ये हाँ कच्चे आम के गुच्छे को पकड़ के रखा गया है एंड बहुत सारी चीज़ों से भगवान को खुश करने की कोशिश की गई है. जैसे ही हम एंटर करते हैं वहाँ पे 18 कन्या दिखाई गई है जो कि शिव को पूजा करने के लिए आई है. हम लोग कोपेश्वर मंदिर में हैं और वहाँ पे जो चंदेल डायनेस्टी के कुछ चिन्ह मिलते हैं जो हमने खजुराहो में देखा है. सम्मोहनजनक जो दर्शाया गया है चिन्ह, उसमें से एक पिलर में मंदिर में एक और चीज़ हमको देखना पड़ा कि एक पिलर पे यहाँ पे दिखाया गया है कि जो रामायण में दिखाया गया है कि कैसे युद्ध में जब इंद्रजीत ने वान मारा था, ब्रह्मा का वान. करेक्ट. तो लक्ष्मण जी मूर्छित हो गए थे और राम जी देखिए उनके सपोर्ट में खड़े हैं. लक्ष्मण जी मूर्छित खड़े हैं और ऊपर हनुमान को दर्शाया गया है. बाहर दर्शाया गया है कि जो भी महिला है वो ढोलक बजा रही है और बाजू के मूर्ति को दिखाया गया है कि वो नृत्य करने के लिए तत्पर है, वो कर सकती है क्योंकि इनका जो संगीत वादक है इतना. और इधर बहुत सारे छोटी जो क्या बोलते हैं स्कल्पचर्स है, मूर्तियां हैं,
वो बहुत ही डिटेल आर्किटेक्चर को एक्सप्लेन करता है शिलेहार राजवंश द्वारा। और इधर भी देखिए बहुत छोटे छोटे मंदिर है जो डिफरेंट फॉर्म ऑफ आर्किटेक्चर और डांसिंग पोजेस में दिखाया गया है, जो भी सुंदरिया है उनको। और इधर देखिए यहाँ पे दो गणपति क्या बोलते हैं एलिफेंट के बीच में कृष्ण देव को दिखाया गया है। तो ये जो मूर्ति है इसमें पत्र लिखते हुए दर्शाया गया है। लिखिता नाम है उसका। हाँ, पहिला जो स्ट्रक्चर आहे हाँ, तो पत्र लिहिणे स्टार्ट हो आहे. हाँ, फर्स्ट लाईन लिहिले असेल त्याच्यामध्ये आणि दुसरा मध्ये दुसरा लाईन। आधा लिखा हुआ है. हाँ, और तीसरा ये अपन जो देख रहे हैं वो complete है. कंप्लीट हो गया है. पूरा अच्छा. हो गया है. तो इधर हमने देखा कि राम जी अंगूठी दे रहा है. हनुमान को दे हनुमान रहे को दे रहा है. कि आप लंका जाइए और अगर सीता जी मिले तो उनको अंगूठी देंगे, तो मेरे बात में ज्ञान होगा कि राम आएंगे और लंका से लेके जाएंगे। हाँ. और कुछ ही देर के बाद आप देख रहे हैं दूसरी दीवारों पे कि हनुमान जी लंका पहुंच गए और अशोक वाटिका में उन्होंने सीता माता को देख लिया और अंगूठी दे करके बोल रहे हैं कि मैं पवन पुत्र हनुमान राम का दूत हूँ। एकेकाळी फार मोठा भूकंप झाला. हाँ, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळाचं शिखर सुद्धा हम्म. असंच आत्ताच्या शिखरापेक्षा 4 पटीनं उंच होतं. हम्म, त्याप्रमाणे या खिद्रापूरच्या मंदिराचं शिखर सुद्धा आत्ताच्या मंदिराच्या दुप्पट 2.5 पट असं उंच होतं. आणि ते एकेकाळी अचानक भूकंप झाल्यामुळं हम्म. ती शिखरं आपल्या आपल्या मंदिराच्या भागावर कोसळले. हाँ, आणि कोसळल्यामुळं कोपेश्वर मंदिरचा दक्षिण दरवाजा आणि उत्तर दरवाजाचे जे मंडप होते हाँ, ते पण सुद्धा पडले। ते सुद्धा नामशेष झाले. हा. पडलेले आहेत ते. हाँ, जो मंडप आपण स्वर्ग मंडप बघितला हा. तशाच प्रकारचे आणखी 2 मंडप दोन्ही बाजूला होते. ओके. ते आज आपण बघू शकत नाही. आणि इकडे जे वरतून जे दगडचं काम केलेलं आहे ते यादव डायनेस्टीने काम केलं, यादव दुरुस्तीच्या वेळी दुरुस्ती केलेलं आहे। त्यावेळेस केलं. आणि तेव्हा असा हा ते शिलालेख शिखर सांगतोय. इथला हा. शिलालेख सांगतोय. आणि तिकडे पण जे काय जे मंदिरचा शिखर आहे, हा. ते पण दुरुस्त केलेलं होय. आहे। आणि इकडे जे शिलालेख आहे हा. त्याच्यामध्ये सगळी गोष्टी सांगितल्या हे देवडी म्हणून असते. हा, देवडी. देवडी. या देवड्यात 3 ठिकाणी आहेत. हा. 3 बाजूला 3 आहेत. हा. देवडीच्या वर जे हा. शिखराचं दाखवले की नाही दाखवले। हे ह्या प्रकारचं शिखर इथं करायचं हा त्यातला मेन असतो गावा हा, या देवडीवरचा. हा, हा. म्हणजे असं शिखर इथं होतं. वरती करायचं हा, होतं। होतच ते पडलेलं आहे. हा, हा, आणि हे दुसरं शिखर बांधायचा पहिला थर रचलेला आहे. हा. त्याच्या पुढचं काम झालेलं नाही.